गोलंदाज दुर्गेश पहिल्या चेंडूमध्ये चौकाराने स्वागत केलं प्रतीकने. आता मात्र प्रतीक देखील सांगतो की आम्ही देखील सामना सोडणार नाही, आम्हाला देखील सेमीफायनलमध्ये दाखल व्हायचं आहे, त्यामुळे आम्ही देखील प्रयत्न करणारच आहे, सातत्याने मोठे फटके मारणारच आपल्या संघासाठी. आणि आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा तेच स्वरूप, सातत्याने दुसरा चौकार आलाय प्रतीकच्या बॅटीतून. आता मात्र घातक फलंदाज ठरेल का नाईट रायडर संघासमोर हे देखील बघणं तेवढंच रोमांचक असेल. दोन चेंडूमध्ये दोन चौकाराने स्वागत केले गोलंदाज दुर्गेश. सातत्याने मोठे फटके मारत असताना फलंदाज प्रतीक देशपांडे आपल्या संघासाठी आपल्या संघाला सातत्याने पुढे घेऊन जात असताना विचार करतो. दोन चेंडूमध्ये दोन चौकार म्हणजेच धावसंख्या झाली धावफलकावर बिनबाद 8 धावा. पहिलं षटक मार्ग असतं, पहिल्या षटकामध्ये खरपूस समाचार घेतला जातोय गोलंदाज दुर्गेशचा. तिसरा चेंडू घेऊन प्रत्येक आता मात्र अकूट टप्प्यावर फलंदाजी नाही, मात्र तसं काही घडलं नाही. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, पंचांचे दोन्ही हात समांतर, पंच वाईट चेंडू घोषित करत असताना अतिरिक्त धावसंख्या झाली धावफलकावर 9 बिनबाद. उर्वरित 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. आणि स्ट्राईक एंडला घातक फलंदाज प्रतीकचा विचार करतो. 2 चौकार आतापर्यंत आपल्या संघासाठी प्रतीकने देखील मारलेत आपल्या बॅटीतून. नॉन स्ट्राईक एंडला बॉबी ठाकूर. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रतीकसाठी. आणि आता मात्र पुन्हा एकदा तेच स्वरूप, पुन्हा एकदा चौकार आलाय. सातत्याने 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारलेत प्रतीकने देखील. आजच्या दिवसातील षटकारांची हॅट्रिक तर झालेली नाहीये, पण चौकारांची हॅट्रिक आजच्या दिवसातील पहिली संपन्न केली, तीच म्हणजे प्रतीक. आणि प्रमुख पाहुणे आता मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, जिथे अजून एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न, आणि प्रयत्न सक्सेसफुल झालेत. विचार केला तर धावसंख्या झाले धावफलकावर 15 धावा, 4 चेंडू. उर्वरित पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. आणि स्ट्राईक एंडलाच विचार करत प्रतीक आहे. प्रतीकचा विचार करता वैयक्तिक 4 चेंडूमध्ये 14 धावांवर आपल्या संघासाठी खेळतोय. आता मात्र पुढील चेंडू घेऊन प्रतीकसाठी. आणि आता मात्र बऱ्याच वेळानंतर फलंदाज बाद झालाय. स्वतःहून तंबूच्या दिशेने जात असताना ह्यालाच म्हणतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट. आणि प्रमुख पाहुणे पोलीस, महाराष्ट्र पोलीस दलात कार्यालयात अजित कुंडले साहेब यांचं देखील RPL 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. विचार करता आपले महाराष्ट्र पोलीस बांधव देखील हा सामना एन्जॉय करत असताना नवीन फलंदाज अनुप येतोय. एक घातक असा फलंदाज तंबूच्या दिशेने गेलाय आणि नवीन फलंदाज पुन्हा एकदा मैदानात दाखल अमयच्या स्वरूपात. म्हणजे स्कोरर मला सांगत असताना पहिला चेंडू घेऊन अमयसाठी. आणि विचार करता पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आहे आणि स्ट्राईक एंडला अमय आलाय. आणि पहिला चेंडूमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि रनआउटचा चान्स, पण इथे काय घडतंय, चुकीच्या ठिकाणी थ्रो आलाय. जिथे रनआउटचा चान्स होता तिथे मात्र बॉलर्स एंडवर रनआउटचा चान्स होता, पण तसं काही मैदानात घडलेलं नाहीये. आणि फलंदाज सुखरूप आणि एक धाव देखील कंप्लीट झाली आहे. आणि विचार करता पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या झाली धावफलकावर 1 बाद 16 धावा. विचार केला तर एक घातक असा फलंदाज तंबूच्या दिशेने दाखल झालाय आणि नवीन फलंदाज पुन्हा एकदा मैदानात आलाय, तोच म्हणजे अमय. आणि नवीन
गोलंदाज गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज गोलंदाजाचं नाव काय आहे? वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाज अमर, स्ट्राईक हँडला असेल तर म्हणजे अमय. अमय आणि अरुण, कोणता फलंदाज आणि कोणता गोलंदाज कोणावर भारी पडेल? चालू असलेला सामना म्हणजेच RCC लायन्स विपक्ष RCC नाईट रायडर्स, दोन्ही संघांमध्ये रोमांचक असा सामना. विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 16 धावा, एक गडी बाद. एक मोठा धक्का लागलाय मैदानात RCC 9 संघाला आणि एक सुवर्ण संधी असेल गोलंदाज अमर यांना. दर्शन सरांकडनं विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहिला चेंडू फेस करेल अमय. अमय टू अमर, पहिला चेंडू घेऊन अमयसाठी. गोलंदाजी मार्कवर एक राईट हँड गोलंदाज आणि पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूमध्ये गडी बाद झालाय. एक मोठा धक्का लागलाय पुन्हा एकदा अमयच्या स्वरूपात आणि सुरेख झेल देखील टिपलाय राजा जाधव. विचार केला तर 40+ संघाचा हा खेळू आहे आणि सातत्याने नावपाडा संघासाठी देखील हा खेळाडू खेळताना आपल्याला कार्यरत दिसतो. विचार केला तर बऱ्याच वर्षाचा अनुभव देखील या खेळाडूकडे तितकाच आहे. सातत्याने याच मैदानात सराव करत असताना आपल्या दोन्ही संघांसाठी मग विचार केला तर रेग्युलर क्रिकेट असो किंवा ग्रामीण क्रिकेट असो तेवढाच तत्पर आणि विचार केला तर चांगले पुरस्कार तर देखील आहेत. नवीन फलंदाज मैदानात, फलंदाजाचं नाव नवीन फलंदाज मैदानात दाखल सागर. स्ट्राईक हँडला सागर, नॉन स्ट्राईक हँडला बॉबी ठाकर. बॉबीचा विचार केला अजूनही एकही चेंडू अजूनही बॉबी खेळलेला नाहीये आणि पहिला चेंडू घेऊन अमरचा सागरसाठी आणि पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र एक सुवर्ण संधी असेल सागरला. प्रत्येक षटकाराला अजित कुंडले यांच्याकडनं 100 रुपयाचा प्राइज असेल, कॅश प्राइज असेल, तेच म्हणजे सागरला. आता मात्र बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक हँडला असेल नौका फलंदाज बॉबी ठाकूर आणि बॉबीने आपल्याने आपल्या संघाचा खातं देखील ओपन केलंय सिंगल स्वरूपात. एक धावसंख्या झाले धावफलकावर एक गडी बाद, 2 गडी बाद, 18 धावा. आता मात्र सावध सुरुवात करत असताना विचार केला तर पहिल्या षटकाचा विचार करता पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होत्या 16 धावा, त्यामध्ये 3 चौकार मारले होते प्रतीकने. आता मात्र अकूट टप्प्यावर गोलंदाजी करतोय निर्धाव चेंडू टाकत असताना आपल्या संघासाठी गोलंदाज अमर उभा ठेवला. तेच म्हणजे बॉबीला जास्त वेळ आपण उभा ठेवू शकत नाही. बॉबीचा विचार केला तर हा देखील एक चांगला फलंदाज आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील ओळखला जातो. विचार केला सातत्याने ओव्हरम क्रिकेट आणि सर्कल क्रिकेट देखील सातत्याने हा खेळाडू खेळताना आपल्याला दिसतो. पुढे चेंडू घेऊन पुन्हा एकदा आता मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि सलगचा. आता मात्र वाईट चेंडू घोषित केला पंचाने. धावसंख्येत झाली आहे वाढ, धावसंख्या झाली धावफलकावर 19 धावा 2 गडीच्या मधबलात. विचार केला तर दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. स्ट्राईक हँडला बॉबी ठाकूर, गोलंदाज अमर आणि आता मात्र कॅच ड्रॉप झाले. एक सुरेख असा प्रयत्न केला होता अजित यांनी, पण कॅच ड्रॉप झाले त्याचं रूपांतर. आता मात्र काय घडतंय, जिथे 1 धाव होती तिकडे धावून 3 धावा कंप्लीट केल्या. थोडीशी मिसफील्ड देखील करताना आता मात्र थोडा संघ अडचणीत येतोय. त्याच मैदानाचं रूपांतर झालंय 22 धावा. उर्वरित दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि स्ट्राईक हँडला असेल तोच म्हणजेच फलंदाज सागरसाठी कॅश प्राइज असेल तेच म्हणजे अजित यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल.
नो दिले आणि षटक देखील संपन्न आहे. 2 षटकाच्या समाप्तीने धावसंघाला धावफलकावर 2 गडी बाद 23 धावा. डीजे करायचं पण आपण सामना त्वरित चालू करायचा आहे. विचार केला तर 2:47 झालेत. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजा जाधव. एक उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे तोच मात्र आता बॉलिंग मार्कवर आणि स्ट्राईक हँडला असायचा फलंदाज सागर. आणि पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडूमध्ये सिंगल रूपात आणि राजा जाधव यांच्यासाठी देखील कॅश प्राइज असेल. प्रवीण शिंगे आणि दर्शन यांच्याकडनं जर राजा जाधव यांनी हॅट्रिक संपन्न केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तेच म्हणजे दर्शन सर आणि प्रवीण सरांकडून. पहिल्या चेंडूमध्ये सिंगल स्वरूपात 1 धावसंख्या धावफलकावर 24 धावा 2 गडी बाद. उर्वरित अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 11 चेंडूमध्ये किती धावा कुटेल आपल्या संघासाठी. आता मात्र डिक्लेअर स्वरूपात पंच किती आहेत धावा. सिंगल स्वरूपात 1 धाव. धन्यवाद पंच. धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ. धावसंख्या धावफलकावर 25 धावा. आता मात्र दोन्ही फलंदाज सावधरित्या सुरुवात करतात आपल्या संघासाठी. विचार केला तर जो पहिल्या षटकामध्ये सरासरी ठेवली होती आता मात्र ती सरासरी ठेवण्यात येत नाही. आता मात्र उत्तुंग आणि सुरेख झेल कॅच ड्रॉप झाली आहे. चांगला प्रयत्न केला होता आपल्या संघासाठी. कॅच देखील गॅदर केली होती पण थोडंसं मिसबॅलन्स झाला आणि कॅच ड्रॉप झाले. त्याचं रूपांतर 2 धावा देखील धावून कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजाने सागर आणि बॉबी. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. एक फलंदाज बाद झाला असता. एक चान्स झाला होता पण कॅच ड्रॉप झाले. चालेल मित्रा. काही फलंदाज काही खात्री नाही. आता मात्र फलंदाज बाद असेल. सुरेख झेल पकडत असताना खेळाडू गणेश सिरवले याचा देखील विचार केला तर हा देखील एक चांगला खेळाडू म्हणून ओळखला जातो. सातत्याने या खेळाडूचा विचार केला तर फ्रेंड्स 11 या संघामधून या खेळाडूने सुरुवात केली होती. आणि फलंदाज बाद झाला तोच म्हणजे बॉबी ठाकूर. धावसंख्या स्थिर 30 म्हणजे 27 धावा. नवीन फलंदाज मैदानात दाखल. फलंदाजाचं नाव आणि पहिला चेंडू घेऊन कैलाससाठी राजा जाधव यांचा. आणि पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण तसं काही मैदानात घडलेलं नाही. आणि निर्धाव चेंडूची शांतता. विचार केला तर उर्वरित आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 7 धावा दिल्यात आणि एक महत्त्वपूर्ण गडी देखील बाद झाल्या. 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. आणि उर्वरित तिसऱ्या षटकात आणि कैलाससाठी देखील सुवर्ण संधी असेल. 3 चेंडूमध्ये 3 चौकार संपन्न केले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तेच म्हणजे दर्शन सरांकडून.
आता मात्र कॅच पुन्हा एकदा ड्रॉप. सातत्याने खराब क्षेत्ररक्षण होत आहे. सातत्याने कॅच ड्रॉप केल्या जात आहेत. कॅच नाही तर सामना सोडेल असं देखील मी म्हटलं जातं. आणि धावसंख्येला धावफलकावर 30 धावा. 3 गडी बाद 30 धावा. 2 कॅच आतापर्यंत ड्रॉप झाल्यात. ह्या कॅच सोडल्यात की सामना सोडलाय हे देखील आपल्याला पुढच्या सत्रामध्ये नक्कीच समजेल. 2 आणि प्रवीणसाठी एक सुवर्ण संधी असेल. प्रवीणनी जर गॉगल लावून षटकार किंवा चौकार मारला तर दर्शन कैलाससाठी सुवर्ण संधी असेल. कैलासने जर गॉगल लावून चौकार किंवा षटकार मारला तर तब्बल 500 रुपयाचा मानकरी ठरेल. तोच म्हणजे कैलास. आणि त्या कॅश प्राइज असेल ते म्हणजे प्रवीण सरांकडून. पण एक अट असेल की आपल्याला गॉगल लावूनच चौकार आणि षटकार मारायचंय. नवीन फलंदाज मैदानात दाखल. स्ट्राइक एंडला राजू. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर राजू आला. आणि आता मात्र सलग पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. सातत्याने कॅच ड्रॉप केल्या जात आहेत. आतापर्यंत 3 चेंडू वर 3 कॅच ड्रॉप झाल्यात आणि त्याचं रूपांतर झालंय 1 चेंडू आणि 32 धावा. आणि पुन्हा एकदा कॅश प्राइज असेल संजय पाटील यांच्यासाठी. आपण जर पुन्हा एकदा कॅच ड्रॉप केली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल संजय पाटील यांच्याकडून. आणि आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण करत असताना गणेश आणि थोडंसं फंबल होत असताना आता मात्र रनआउटचा चान्स आणि फलंदाज सुखरूप असेल आणि 2 धावा देखील कंप्लीट झाल्या आहेत. आणि तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा. ठीक आहे, फक्त 2च धावा गृहीत धरल्या जातील. धावसंख्या धावफलकावर 2 चेंडू आणि 34 धावा. उर्वरित शेवटच्या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर राजू. स्ट्राइक एंडला असेल आता मात्र फलंदाज सागर. आणि आता मात्र चेंडू गेलाय सीमा रेषा पार. आलाय उत्तुंग असा षटकार सागरच्या बॅटीतून. आता मात्र बॅटचा फेस ओपन करत असताना एक मोठी धाव. आलाय तो षटकार आणि धावसंख्या झाल्या धावफलकावर 40 धावा 3 गडीच्या बाद. उर्वरित 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. या 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके मारले तर आजच्या दिवसातील उच्चांक स्कोर देखील होऊ शकतो. आता मात्र गोलंदाजाला देखील कमबॅक करावा लागेल. एक षटकार आलाय. विचार केला तर 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या आहेत. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाजूनी बाकी आहे. स्ट्रायकेला असेल सागर. सागरने देखील षटकाराने स्वागत केलं आलेल्या राजू यांचं. चौथ्या चेंडूवर पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. एक कैलाससाठी आता मात्र एक सुवर्ण संधी असेल. जर आपण गॉगल लावून षटकार किंवा चौकार मारलात तर 500 रुपयाचा मानकरी ठराल. तर विनंती असेल की आपण नुसता गॉगल लावला तरी आपण 500 रुपयाचा मानकरी ठराल असं आम्हाला सांगतात आयोजक. धावसंख्या झाली धावफलकावर 41 धावा. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी पहिल्या इनिंग मधील
पुन्हा एकदा पुढे आता मात्र षटकार आला नाहीये. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. आजच्या दिवसातील चौथी कॅच ड्रॉप झाले या सामन्यामधील आणि 2 धावा 3 धावा देखील धावून कंप्लीट केल्या सुंदर अशा. आणि उर्वरित या इनिंग मधील शेवटचा चेंडू स्ट्राईक हँडला असेल. फलंदाज सागरचा विचार करता सागरने देखील एक षटकार मारलाय. वैयक्तिक 7 चेंडूने 14 धावांवर खेळतो आपल्या संघासाठी. आणि शेवटचा चेंडू स्ट्राईक हँडला सागर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा मोठा फटका आणि पुन्हा एकदा षटकार आणि सामना खुल्ला केलाय आपल्या संघासाठी. आणि प्रेक्षकांचा देखील आभार असेल. सुरेख असा झेल पकडलाय. बघा रिप्ले मध्ये दिसतोय सुरेख असा झेल पकडलाय प्रेक्षकांचा देखील आभार असेल. सुरेख असा झेल आपण पकडलाय. आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली धाव फलकावर 50 धावा झाल्यात आणि 51 म्हणजे आजच्या दिवसातील उच्चांक स्कोर ठरलाय. तोच म्हणजे 51 धावांचं आव्हान ठेवलंय. तेच म्हणजे RCC नाईट रायडर्स संघासमोर. आणि विचार केला तर शेवटचं षटक खूपच महागडं 20 धावांचं षटक ठरलंय. त्यामध्ये विचार केला तर 2 उच्चिंग षटकार देखील राजू यांच्या गोलंदाजीमध्ये आले आहेत. आणि मी कॉम्बॉक्स मध्ये पुरताच थांबतो. कॉम्बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतो माझे साथी समालोचक मनीष सर यांना. चला मुख्य आयोजक दर्शन अदलकर सर आपल्याला विनंती आपण जरा कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. ठीक आहे. धन्यवाद अभि सुर्वे, एक उभरता समालोचक आपल्या डोंबिवली नगरीतील. तुझे देखील मनपूर्वक आभार, धन्यवाद.
धन्यवाद. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार धावा धावफलकावरती होत्या 50, जिंकण्यासाठी बनवायच्या होत्या 51 धावा. 7 धावांनी बॅटिंग करत असलेल्या संघाला पेनलाइज करण्यात येत आहे. म्हणजे 57 धावा जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती सुमितचा मिश्रामिक स्ट्रोक आहे. झेलची शक्यता. कॅच सोडली आहे. ही कॅच सोडली आहे की ही मॅच सोडली आहे, कारण सुमित सारख्या मोठ्या बॅटरला अगदी पहिल्या चेंडूवरती जीवदान दिलंय. या वाघाची बॅट आज जणू थोडीशी शांत आहे. RPL मध्ये ही बॅट बरसली होती, आज RCC प्रीमियर लीग मध्ये देखील ही बॅट बरसते का? येणारा काळ नक्कीच सांगेल. प्रतीक देशपांडेनी आपलं काम केलं होतं. एक आयकॉन खेळाडू, ज्या आयकॉन खेळाडूंनी नक्कीच बॅटिंग चांगली केली. बॅटिंग चांगली केल्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील पहिल्या चेंडूवरती विकेट संपादन करून देण्याचं आपलं काम केलं होतं. कॅच ड्रॉप झाली आहे. कॅचेस विन यू द मॅचेस असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. आणि अजित सर यांच्याकडून सुमित याच्यासाठी प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक. दुसरा चेंडू शॉर्ट पिच चेंडू आहे. गणेशच्या बॅट मधून फटका खराब आहे. एलिव्हेशन मिळतंय, अंतर कापू शकलेला नाहीये आणि गोल्डन डक वरती बाद होतोय गणेश शिरावळे. खूप चांगली गोलंदाजी. आणि सुनील वाडकर कुठे असेल आपण या त्वरित कॉम्बॉक्स मध्ये? शशी आपल्याला बोलवत आहेत. सुनील वाडकर कुठे असेल आपण या त्वरित या कॉम्बॉक्स मध्ये? थँक्यू. 7 धाव्यांची पेनल्टी. आणि ती पेनल्टी का दिली आहे? सकाळच्या सत्रामध्ये आम्ही अनेक वेळा सांगितलं होतं की कुठल्याही प्रकारचा दुर्व्यवहार, अभद्र शब्दांचा वापर, अपशब्दांचा वापर तर आपल्याला 7 धाव्यांनी पेनलाइज करण्यात येईल. आधीच डोंगरा एवढं लक्ष, त्यावरती अजून एक शिखर 7 धाव्यांचा ऍड झालाय. म्हणजे धावा किती धावफलकावरती जिंकण्यासाठी बनवायच्यात? तर आता बनवायच्यात 58 धावा. 58 टू विन. 7 धाव्यांची पेनल्टी ऍड झाली आहे. बघा, स्पर्धेचे नियम आहेत. प्रत्येक स्पर्धेचे नियम असतात. त्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. गणेश शिरावळे अगदी पहिल्या चेंडूवरती बाद झालेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत अजित. अजित उर्फ नक्कीच पोलाड या नावाने प्रसिद्ध आहेत. यावेळी दुसऱ्या चेंडूवरती इनसाइड आउटचा एक चांगला फटका अजितच्या बॅट मधून. चेंडू 1 बाउन्स आणि दुसऱ्या बाउन्स वरती निघून गेलाय सीमेच्या पलीकडे. चौकार येतोय, ज्या चौकाराची नितांत आवश्यकता होती, कारण हे पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं इथून गरजेचं असणार आहे. त्या धावा बघूयात बनतायत का? त्या धावा बनल्या तर मॅच मध्ये इथे कमबॅक होऊ शकतं. कमबॅक झालं तर आपलं अस्तित्व इथे टिकवून ठेवू शकतात. आणि बघा, हा जो पूल आहे ना, ग्रुप बी, या पूलमध्ये 3 संघ आहेत. एक संघ आहे RCC लायन्स, दुसरा संघ आहे RCC नाईट रायडर्स आणि तिसरा संघ आहे RCC सुपर किंग्स. जर हा सामना RCC लायन्स संघाने जिंकला तर इथून धन्यवाद मनीष. एक प्रमुख अतिथीचा पुन्हा एकदा यथोचित सन्मान केला जाईल. एक सत्कार होतोय मैदानात. येस अभि, फोड कॅच. काय झेल इथे टिपला यशांच्या मागे. आता मात्र एक प्रमुख पाहुणे म्हणजे डॅनी सर यांचा सत्कार इकडे केला जाईल. आणि म्हणजे विनंती असेल संजय पाटील यांना की आपल्या हस्ते आपण त्यांना सन्मानित करून द्यायचं आहे. मनीष. थँक्यू अभि, धन्यवाद. नितीन जाधव होते यशांच्या मागे. आणि यशांच्या मागे बघा काय सुरेख कामगिरी केली आहे. आपण GTC वरती हा सामना जर लाईव्ह एन्जॉय करत असाल तर आपण देखील बघितलं असेल काय झेल टिपल्या. अगदी दुसऱ्या अटेम्प्ट वरती ही कॅच पकडली आहे. कॅचेस विन यू द मॅचेस. मुख्य अतिथींचा व्यासपीठावरती सन्मान देखील होत आहे. डॅनी पेरियात्रा सरांचा सन्मान करतायत संजयजी पाटील साहेब. पण प्रतीकने देखील कामगिरी केली आहे. 2 मोठे घडी तंबूच्या आश्रयाला परत पाठवल्यात. पहिला गणेश शिरवळे, त्यानंतर अजित बानकर आणि आता बॅटिंगसाठी आलात जमीर पटेल आलेत. म्हणजेच टीमचे कॅप्टन, संघाचे सर्वेसर्वा जमीर पटेल आलेत बॅटिंगसाठी. पुढील चेंडू हा देखील एक चांगला स्ट्रोक होता. थोडासा डान्सिंग डाऊन द ट्रॅक कव्हर्स रिजन वरती. अगदी कव्हर्स रिजनला भेदण्याचा प्रयत्न होता, भेदू शकलेला नाहीयेत. अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू समावतोय. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होते.
धावा धावफलकावरती फक्त 5 आहेत. जिंकण्यासाठी बनवायच्या किती आहेत तर 58 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. आणि जमीर पटेल यांना नक्कीच एका षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे काकांकडून. धन्यवाद काका. बघूया षटकार येतोय का. फटका तर चांगला सजवला इनसाइड आउटचा कव्हरच्या रिजन वरून. कॅप्टन विपक्ष कॅप्टन निलेश होते, निलेश मोरे होते. चेंडूच्या खाली यावी धावचीची शक्यता. फेकी अचूक होती. कलेक्शन चुकीचं आहे. धन्यवाद मनीष. कलेक्शन चुकीचं होतं. येस अभि. पुन्हा एकदा अजून एक प्रमुख अतिथींचा देखील सत्कार केला जाईल संजय पाटील साहेबांचा. आणि माझी विनंती असेल गणेश गावडे यांना की आपल्या हस्ते आपण या प्रमुख पाहुण्यांचा देखील सत्कार संपन्न करायचा आहे. ओव्हर टू मनीष सर. धन्यवाद अभि. बघा मुख्य व्यासपीठावरती नक्कीच एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. मुख्य अतिथी आपले संजयजी पाटील साहेब, त्यांचा शुभ सन्मान गणेश गावडे करतील. धावा धावफलकावरती 6 गडी बाद झाले 2. तिसरा गडी देखील बाद झाला असता. प्रतीक एक आयकॉन खेळाडू आहे. प्रतीक देशपांडे बॅटिंग देखील त्यांनी सरस बॅटिंग केली, खूप चांगली बॅटिंग केली आहे. 3 लागोपाठचे षटकार त्यांच्या बॅटमधून, 14 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजी करत असताना अगदी पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या आणि 2 गडी देखील त्यांनी बाद केलेत. आपलं काम आपण चोखरित्या पार पाडलंय. पण अजून आता एक वाघ जे ह्या संघामध्ये आहे, रॉयल्स नाईट रायडर संघामध्ये सुमित नावाचा, त्या वाघाची बॅट ती दरकाळी फोडण्याची आता त्याला आवश्यकता आहे. कारण इथून सामना जिंकणं गरजेचं आहे. बघा जर नाईट रायडर संघाने सामना जिंकला तर क्वालिफाय होतील थेट सेमीफायनलमध्ये. पण इथून जर सामना RCC लायन्स संघाने जिंकला तर नेट रन रेट वरती येणार आहे. आणि मग तिन्ही संघांमध्ये नेट रन रेट ज्याचा चांगला आहे ते 2 संघ पुढे सरसावतील, ते सेमीफायनलमध्ये जातील. आणि एका संघाला वाट पाहावी लागणार आहे 365 दिवसांची, पूर्ण एका वर्षाची सीझन 3 ची वाट पाहावी लागेल. बॉबी ठाकूर गोलंदाजी मार्कवरती आलाय. बॉबी ठाकूर संरक्षण करायचंय. 18 चेंडू 45 धावांचं लक्ष मोठं आहे. डोंगरा एवढं लक्ष आहे. पण समोर देखील कॅप्टन आहे. असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये कॅप्टन शुड लीड फ्रॉम द फ्रंट. पुढून लीड करण्याची आवश्यकता. धन्यवाद मनीष मनीष सर. आणि पुन्हा एकदा एक सन्मान होत असताना दिलीप मोहिते हे देखील एक सन्मान करत असताना राजू देशपांडे यांचा देखील इथे सन्मान होत असता. सातत्याने प्रमुख पाहुण्यांचा देखील सन्मान केला जातोय. तेच म्हणजे RCC प्रीमियर लीगमध्ये पर्वत 2 मध्ये. ओव्हर टू मनीष सर. धन्यवाद सर. शुभ सन्मान आपल्या अतिथीगणांचा होतोय, मान्यवरांचा होतोय. आणि शुभ आशीर्वाद इथे RCC रॉयल संघ आपल्या टीमला बनवून देतोय. बघा धावा किती बनवल्यात. नेट रन रेटचा विचार केला, एक सामना नक्कीच गमावला होता. इथून नेट रन रेट मध्ये जर आपल्याला राहायचं तर मोठ्या फरकाने जिंकणं गरजेचं आहे. आणि बॉबी ठाकूर देखील चांगली कामगिरी करतोय. अगदी पहिल्या चेंडूवरती फिंगर्स रोल केल्यात, लेग स्पिनचा वापर केला, अगदी फसवलं बॅटरला. बॅटची आउटसाइड टॉप एज लागली आणि स्लिपमध्ये खूप चांगला झेल इथे टिपण्यात आला. नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. पुन्हा एकदा प्रमुख पाहुण्यांचा सन्मान केला जाईल. प्रमोद आलेत बॅटिंगसाठी. पुढील चेंडू बॉबी ठाकूर यांचा कट करण्याचा प्रयत्न होता. अगदी बॉडीच्या थोडासा बाहेर, खूप कमी दिशा दिली, खूप कमी लाईन दिली होती इथे. गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. RCC रॉयल संघ पहिला सामना जरी गमावलाय तरी देखील फायटिंग स्पिरिट आहे, लढण्याची धमक या संघामध्ये. काय गोलंदाजी होत्या, वा. धन्यवाद मनीष सर. पुन्हा एकदा प्रमुख पाहुण्यांचं सातत्याने सन्मान. आता मात्र प्रमुख पाहुणे गावडे सर यांचा सन्मान करतील. दर्शन सर. सातत्याने प्रमुख पाहुण्यांचं सत्कार इकडे केला जातोय. ओव्हर टू मनीष सर. थँक्यू, धन्यवाद. पण अजून इथूनही उमेद, आशा, आकांक्षा जी एका खेळाडूवरती आहे, तो खेळाडू अजूनही मैदानात आहे. आता पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आलाय सुमित, ज्या सुमितने अगदी RPL गाजवलं होतं. RCC संघाचा उल्लेख केला तर सुमितचा उल्लेख करणं गरजेचं होतं. आता बघूयात कशी बॅटिंग करते बॉबी ठाकूर. बॉबीकडे देखील आव्हान आहे. 2 चेंडू हाताळल्यात, 3 चेंडू हाताळल्यात. यावेळी कट करण्याचा प्रयत्न केला, गतीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन केला, पण दिशाहीन हा चेंडू असणार आहे. दिशेपासून भरकटलेत. पंचांनी देखील टर्न घेतलाय, दोन्ही हात समांतर केलेत. आणि एक धाव नक्कीच अतिरिक्त स्वरूपाची एक्स्ट्राची खात्यामध्ये ऍड होणार आहे. बघा ही मॅच सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे.
काका आणि गावडे यांच्याकडून सुमितसाठी. येस, सुमितसाठी. त्या 3 षटकारांची आवश्यकता देखील आहे, संघाला आहे. नेक्स्ट बॉल, बिगीचा प्रयत्न केला होता, होतोय का ट्रायबल? झेलची शक्यता, कॅच आउट. ही कॅच बनवली आहे की ही मॅच बनवली आहे की हे सेमी फायनलचं तिकीट मिळवलंय आरसीसी रॉयल संघ. पहिल्या सामन्यामध्ये पराभव, दुसऱ्या सामन्यामध्ये बघा कसा खेळ करतायत. वा, अप्रतिम. धन्यवाद मनीष. पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा प्रमुख पाहुण्यांचा सत्कार होत असताना मी अजित सरांना विनंती करतो की आपण गणेश गावडे यांचा देखील आपण सन्मान करत असताना आणि ओढ पुन्हा एकदा मनीष सर. धन्यवाद अभि, थँक्यू सो मच. बॅटर आलेत मैदानात. गौरेश आलेत बॅटिंगसाठी. पुढील चेंडू फेस करत असताना बॉडीला टर्न केलं होतं स्क्वेअर लेग रिजनवरती. चेंडूला भिरकावून दिलं. धावा किती मिळणार आहेत? 2 धावा नक्कीच इथून मिळू शकतात. या 2 धावांनी धावफलकामध्ये नक्कीच फेरबदल होईल. भरपूर काळांतराने धावफलकामध्ये फेरबदल झालाय. गौरेश आलेत बॅटिंगसाठी. येस, धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागितली आणि बॉबीनी देखील सुरेख षटक इथे हाताळलाय. खूप चांगली गोलंदाजी बॉबीनी देखील केली आहे. पुन्हा एकदा प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला जाईल. विनंती असेल सूरज कन्नन सर, आपण देखील कॉम्बॉक्स जवळ यायचंय. आपला देखील 10 धावा झाल्या धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता आहे. सूरज सरांना विनंती आहे की आपण कन्नन सरांचा देखील इथे सत्कार करायचा आहे. पुन्हा एकदा सत्कार होत असताना प्रमुख पाहुणे कन्नन सर देखील आणि पुन्हा ओव्हर टू मनीष सर. थँक्यू. गोलंदाजी मार्कवरती सागर आल्यात. 12 चेंडू आणि 48 धावांचं संरक्षण करायचं आहे. संरक्षण नक्कीच सोपं दिसतंय. पारितोषिक आलंय हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक अजित सरांकडून, अजित कुंडले सरांकडून असणार आहे. 12 चेंडू 48 धावा. यावेळी पुन्हा एकदा हुक केलाय चेंडूला. चांगलं कनेक्शन झालंय स्क्वेअर लेग रिजनवरती. बॉबी ठाकूर स्वतः असणार आहे. पुन्हा एकदा बघा, थ्रो आर्म फेकी नाही केले तर अजून एक चेंडूच फेकलाय. गोलंदाजी करत असताना देखील सुरेख गोलंदाजी केली. आता देखील फेकी तेवढीच चांगली केली आहे बॉबी ठाकूर. त्याचा देखील सराव होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी देखील एक खूप मोठी स्पर्धा. यावेळी पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक बघायला मिळतोय आपल्याला. चांगलं क्षेत्ररक्षण इथे देखील होत आहे. फक्त आणि फक्त एकच धाव, एकेरी दुहेरी धावा मॅच मध्ये कुटवर घेऊन जातील. कारण बघा, इथून मॅच सामना गमावला तरी देखील हरकत नाहीये, पण त्याच्यामध्ये फरक किती आहे? कारण नेट रन रेट आहे. ह्याचा देखील विचार करणं तेवढंच गरजेचं आहे. दोन्हीही संघांना तेवढं गरजेचं आहे. तर किती क्लोज जाऊ आपण ती देखील महत्वाचं आहे. विकेटचा प्रयत्न केलाय. क्रॉस बॅट स्ट्रोक गोलंदाजाच्या डोक्यावरून खूप चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. अगदी पायाचा वापर केलाय पण चेंडूला मैदानात ठेवलाय. 2 धावा सेव्ह केलाय. 2 धावा मिळणार आहेत. धन्यवाद मनीष सर. पुष्कर काटे नवापाडा संघाचे 40+ संघाचे एक वरिष्ठ असे खेळाडू यांचा सन्मान देखील राजू देशपांडे करतील. विचार केला तर नवापाडा संघासाठी सातत्याने 40+ संघामध्ये क्रिकेट खेळताना अष्टपैलू खेळाडू म्हणून कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी त्यांचा देखील सत्कार होत असताना राजू देशपांडे सरांकडून ओव्हर टू मनीष सर. धन्यवाद. थँक्यू अभि, थँक्यू सो मच. खूप चांगली गोलंदाजी. बघा, मागच्या चेंडूचा विचार केला तर अगदी डेलिब्रेट पद्धतीचा चेंडू होता. रॉंग वन फेकला होता गोलंदाजांनी. बॅटिंग देखील अप्रतिम केली. आता गोलंदाजी देखील अप्रतिम करतात.
पुढील चेंडू विकेटचा प्रयत्न केलाय, चांगलं कनेक्शन आहे का, तर आहे चांगलं कनेक्शन, अगदी स्लॉटच्या चेंडूला दिलाय प्लॉटच्या बाहेर भिरकावून, येतो उत्तुंग षटकार प्रमोदच्या बॅटमधून. वाह काय फटका सजवलाय, अगदी योग्य त्या वेळेवर बॉडीला टर्न केलं, योग्य ती वापर, ताकद ताकद प्रचंड बॅटरकडे ताकदीचा वापर, षटकार आलाय. धन्यवाद मनीष. पुन्हा एकदा एक सत्कार करत असताना जयेश भाई सोहम प्रजापती यांचा देखील सत्कार होत असताना, सोहम प्रजापतीचा विचार करत सातत्याने सकाळपासून प्रत्येक संघासाठी चौकार आणि षटकाराला कॅश प्राइज लावणारे व्यक्तिमत्व म्हणून यांची देखील आज एक ओळख झाली आहे आणि यांच्या मार्फतच पाण्याची देखील आपल्याला सोय झाली आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल RCC प्रीमियर लीग 20-25 पर्व 2 मध्ये. धन्यवाद अभि, थँक्यू सो मच. आणि बघा मैदानात काय घडतंय, 3 धावा इथे आल्यात, या 3 धावांच्या साईने धावफलक किती आहे, धावफलकावरती 23 धावा, 23 ऑन द बोर्ड. सहा चेंडू जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे, पण नेट रन रेट काय सांगताय, किती धावा बनवाव्या लागणार आहेत जर आपल्याला स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकून ठेवायचं आहे, ते देखील कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. पॅनलाइज देखील करण्यात आलं होतं, 35 टू विन, 6 बॉल्स 35 टू विन. स्ट्राईक रन रेट माहित नाहीये आम्हाला, कारण अजून तो कॅल्क्युलेट केलेला नाहीये. येस दर्शन सर, आपण कुठे असाल, आपण देखील कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. दर्शन अदाळकर सर, रुपेश असतील, शशी असतील, आपल्याला विनंती, आपण कॉम्बॉक्सशी त्वरित संपर्क साधा. सहा चेंडू 35 धावांची आवश्यकता आहे, 6 बॉल्स 35 रन्स. गोलंदाजी मार्क वरती बॉलर आल्यात, विकास जहा आलेत गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेटने मारा करतायत, पहिला चेंडूवरती प्रहार केलाय, झेलची शक्यता असणार आहे, चूक होत नाहीये. काव कॉर्नर रिजन वरती खूप चांगला झेल टिपलाय आणि अजून एक झेल टिपण्यात आलाय. झेल कोणी टिपलाय, तर कैलासने टिपलाय, खूप चांगला झेल. ह्या मॅच मध्ये शिरकाव केली आहे RCC रॉयल संघानी, RCC लायन्स संघानी काय फाईट बॅक केली आहे. अगदी पहिल्या सामन्याचा विचार केला तर कंप्लीट बॅकफुटला बघायला मिळत होते, त्यानंतर डॉमिनेट केलंय. बघा कैलास यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी, अजून एक कॅच पकडली, झेल पकडला तर 500 रुपयाचं पारितोषिक काकांकडून असणार आहे. धन्यवाद काका. संकेत येत आहेत बॅटिंगसाठी, संकेत महाजन. धावांची आवश्यकता अजूनही 35 आहे, 5 चेंडू 35 धावा, प्रत्येक चेंडूवरती षटकार मारला तरी देखील समीकरण होऊ शकत नाही. औपचारिकता मात्र उरली असं आपण नाही म्हणणार आहोत, कारण ह्या लीग फॉर्मॅटच्या मॅचेस आहेत, इथून किती फरकाने आपण जिंकतोय, काय घडतंय, काय बिघडतंय, या 5 चेंडूंनंतर आपल्याला नक्कीच कळणार आहे. कमबॅक तर RCC लायन्सने केलाय, किती फरकाने जिंकणं आपल्याला आपल्या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकून ठेवतं, हे देखील एक मजेशीर बाब आहे. 5 चेंडू 35 धावा, यावेळी देखील चांगला चेंडू हाताळलाय, धावचीची शक्यता, डायरेक्ट हिट नाही झालाय, गौरेशला स्ट्राईक मिळाली आहे. एक धाव इथे मिळेल, म्हणजे आता समीकरण 4 चेंडू 34 धावेंचं आहे. धन्यवाद मनीष सर. आणि डॅनी सरांना विनंती असेल की आपण दर्शन सरांचा देखील इथे यथोचित सन्मान केला जाईल, तोच म्हणजे डॅनी सरांकडून. ओव्हर टू मनीष सर. थँक्यू, धन्यवाद. यजमानांचा आपल्या सन्मान होतोय. पुढील चेंडू फेकीचा प्रयत्न केला होता, इथे देखील बॉबी ठाकूर असणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि फेकी होते का चांगली, तर फेकी नाही होत आहे चांगली. नॉट आउट असणार आहे वाटतं बॅटर. येस, नॉट आउट आहे. 2 धावा इथे देखील मिळतील. फरक किती असणार आहे, किती फरकाचा डिफरन्स, किती धावेंचा डिफरन्स सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवून ठेवेल, या स्पर्धेमधून अस्तित्व बाहेर घेऊन जाईल. कदाचित असं देखील होऊ शकतं की जे पेनलाइजच्या 7 धावा आहेत त्या 7 धावा ऍड झाल्यात. समीकरण, स्ट्रॅटेजीज, समीकरण. RCC लायन्स संघ, अगदी लायन नाव आहे, वाघासारखा लढलाय या सामन्यामध्ये. मागच्या सामन्यामध्ये थोडासा बॅकफुटला होता, त्यानंतर या सामन्यामध्ये कमबॅक करून दाखवले, अगदी बॅकफुटला ढकललाय नाईट रायडर्स संघाला. नाईट रायडर्स संघाचा उल्लेख केला तर पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच खूप चांगली कामगिरी केली, त्यानंतर बॅकफुटला. वाह, काय मॅच रंगतीये.
नेक्स्ट बॉल, पुढील चेंडू. बिगीचा प्रयत्न केला होता, कनेक्शन आहे का चांगला. कैलास येतोय चेंडूच्या खाली, कॅच ड्रॉप केली आहे. कॅच ड्रॉप केली आहे आणि फक्त कॅच ड्रॉप नाही केली तर 500 रुपये देखील सोडलेत. जसा तो चेंडू आपल्या हातातनं निसटला तसे ते 500 रुपये देखील निसटलेत. काकांकडून पारितोषिक होतं. पुन्हा एकदा पारितोषिक लागू आहे तर आहे. येस, पुन्हा एकदा पारितोषिक लागू आहे कैलास यांच्यासाठी. जेल पकडला तर 500 रुपये काकांकडून असणार आहेत. पारितोषिक लागतात. आणि ह्या फक्त लीग फॉर्मॅटच्या मॅचेस आहेत. अजूनही सेमीफायनलच्या मॅचेस व्हायच्या आहेत. फायनलची मॅच असले आपल्याला बघायची, एन्जॉय करायची. पुढील चेंडू. नेक्स्ट बॉल. डाव्या यष्टीच्या बाहेरून निघून जातोय का तर येस, पंचांनी दोन्ही हात समांतर केले. डाव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू निघून जातोय. व्हाईट बॉल आलाय. आणि गावडे सरांकडून जर कैलासांनी गॉगल परिधान करून कॅच पकडली तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यावेळी बिगेचा प्रयत्न केला होता. स्विंग अँड मिस. पंचांकडे अपील, पंचांकडे अपील. पंच टस एका जागेवरती उभे आहेत. अपील फेटाळून लावली आहे. शेवटचा चेंडू. धावा धावफलकावरती किती आहेत? 29 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण जिंकण्यासाठी काय होतं? 50 बनवल्या होत्या, 7 धावांची पेनल्टी ऍड झाली, 58 धावा जिंकण्यासाठी आला. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. यावेळी देखील स्विंग केलाय. स्विंग अँड मिस. सामना जिंकलाय आणि मॅच देखील जिंकले. ही मॅच जिंकली आहे की सेमी फायनलचं तिकीट देखील जिंकलंय. चला, तिन्ही टीमचे कॅप्टन्स, नाईट रायडर्स, लायन्स, आपण या. आणि सुपर किंग्स या तिन्ही टीमचे कॅप्टन, फक्त कॅप्टन किंवा ओनर कॅप्टन आला तरी चालतील.